हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि बघा, आता दुपारच्या 2-2:30 वाजलेले आहे. आमचं चहापाणी वगैरे करून झालेली आहे. ऋतुजा आता ठीक आहे जरा. ऋतुजा इथे लेटली आहे, बरं आहे तिला, पण ब्रेस घालून घे ना. थोडंसं अजून दुखणं वगैरे आहे आणि उरलेली मेडिसिन घेण्यासाठी मी जाणार होती. म्हणजे काही औषधं म्हणजे मिळाली नव्हती ना मला. ते फार्मसीवाले भैया मला म्हणाले की काही दिवसांनी तुम्हाला अरेंज करून देतो. आणि आता तेवढ्यात काय झालं आहे तुम्हाला सांगते. तर तेवढ्यामध्ये काल मला ऐकायला मिळालं की काल झालं. हां, तर काल नाही का इथे कर्फ्यू लागला आहे म्हणतात. आणि काही गटांनी म्हणजे एक महाल एरिया म्हणून आहे, तर काही ग्रुपने तिथे भांडणं केले, जाळपोळ केली, गाड्या वगैरे तुम्हाला न्यूजमध्ये दिसलंच असेल. तर असं भयंकर सगळं तिकडे झालेलं आहे. आणि मी जाणार होती मेडिसिन घ्यायला, आणि मला तिकडे परत हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. तर पण आता असं कर्फ्यू वगैरे लागलेला आहे. आता किती दिवस कर्फ्यू आहे काय आहे, त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरच नाही निघालो होता. कारण कसं आहे, आमच्या इथून तिकडेच मेन सिटी आहे ना, तर तिकडेच प्रत्येक गोष्टीसाठी ना जावं लागतं. आता माझ्याकडे भाजीपाला पण नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी कर्फ्यू आहे म्हणतात, पण आता प्रत्यक्षात जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. तर आता मी जाऊन बघते थोडंसं, कारण माझ्याकडे भाजीपालाच नाही आहे. काय करू आता, मला पडला आहे विचार. जाऊया का कोमल? मुलं नाही म्हणत आहे, मुलं घाबरत आहे. आणि भाजीपाला काहीच नाही आहे माझ्याकडे. तांदूळ पण संपलेले आहे, तुरीची डाळ पण नाही. ते 1500 रुपये मी जे लाडकी बहिणीचे ठेवले होते ना, ते मी ठेवून दिले माझ्याकडे. आणि कारण ह्याच्यासाठी की आपल्याला घरात काय लागल्यावर काय करणार, आधीच आपली मेडिसिनचेच प्रॉब्लेम आहे, तर घरातलं कसं करणार नाही का. तर आता त्यासाठी आणि एका फोटोग्राफरशी पण मला बोलायला जायचं होतं कामाबद्दल. म्हटलं ते पण बोलते. आता त्याचं दुकान पण महालवरच आहे. आणि तुम्हाला सांगते, आता भाजीपाला वगैरे घ्यायचा इथे कुठे मिळणार नाही, मला जावं लागेल मार्केटमध्ये. आता 2-3 दिवस झाले माझ्याकडचा भाजीपाला संपलेला आहे. तर विचारच पडला आहे काय करू काय नाही. जाऊया का आपण? हां, तिकडे आमच्याकडं नंदनवन म्हणून आहे. मी म्हणजे बरीच वर्ष तिकडे राहिली ना नंदनवनला. तर आता तिकडे पण लागलं आहे म्हणते कर्फ्यू. काही मुलं गेलेली आहेत शाळेला वगैरे, पण आता माहीत नाही आता काय नेमकं. आणि ज्या ताईंनी मला मदत केली ना, त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. एक आहे मृणाल ताई आणि एक आहे निवेदिता ताई, आणि बाकीच्या पण सगळ्या ताई आहे. एक कोणतं आहे, आठवण ब्लॉग, एक आठवण ब्लॉग म्हणून पण आहे. त्या पण ताईंनी मला खूप मदत केलेली आहे. आणि म्हणजे मला हे म्हणायचं की त्यांनी माझी मदत केली म्हणून मी आज मेडिसिन घेऊ शकले. आणि बाकीच्या पण ताईंनी जे त्यांना शक्य होते ते मला मदत केलेली आहे. यावेळीचे मेडिसिन तर खूप महाग होते, म्हणजे जवळपास 22,500 होते. मागच्या वेळेला 17-18 हजाराचे होते. आणि मी दोघींना घेतलेले आहेत, कारण कसं आहे, कोमलला जरी हातपाय शेकवण्याचा प्रॉब्लेम होत नाही, पण तरी तिला त्रास खूप आहे. तर त्याच्यामुळे कसं म्हणजे भीती वाटते ना की काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, म्हणून मी दोघींसाठी पण घेतलेले आहे. आणि आता नेक्स्ट आता कामाचं काहीतरी होतं, म्हणजे मला बघावं लागणार आहे की कसं काय पुढे कामाचं करू काय करू. आणि ब्लॉगिंग परत म्हणजे बंद करू काय करू, कारण लोक चांगले नाही आहे जगामध्ये, खूप बेकार लोक आहे. खऱ्याचं खोटं करून कसं सांगायचं ना, हे लोकांना खूप येते. पण मी अशा लोकांसाठी एकच गोष्ट म्हणेन, मी काही त्यांचं नाव पण घेणार नाही. आणि त्यांनी काय माझ्याबद्दल बोललं वगैरे मी काहीच नाही बोलणार आहे, कारण मला उगाच अशा लोकांची पब्लिसिटी पण करायची नाही, जे एकदम खालच्या लेवलचे आहेत, चीप लेवलचे आहेत. हां, फ्री पेड प्रमोशन मला नाही करायचं आहे, कारण मलाच मदत नाही केली आणि माझ्याबद्दलच वाईट मंगळ बोलतात समजा तुम्ही. तर ठीक आहे, मी तर तोंडावर बोलते, पण जाऊ द्या. एनिवेज, मी आता तो विषय स्वतःहूनच, माझी मुलं पण म्हणले मम्मी स्टॉप कर हा विषय, कारण जो वरचावाला आहे ना त्याच्या घरी खूप चांगला न्याय निवाडा होतो. आणि जाऊ द्या, सोडून देत आहे मी ही गोष्ट. जसे करतील तसे भरतील, बस. मी हा विचार करते, मी आणि माझी मुलं काय विचार करतो माहिती आहे, की मागच्या जन्मी असं काय आपण वाईट केलेलं आहे जे आपल्याला ह्या जन्मी त्रास होत आहे. ठीक आहे, कारण ह्या जन्मी चुकून पण आम्ही कधी कुणाचं वाईट नाही करणार. हां, तोंडावर बोलेल मी, हा तू असं केलं, चुकलीस की तू मला हे केलं. मी गोड गोड बोलून कधी कुणाला फसवत नाही. जे मदत करायची आहे, जे करणार ते मनापासून करणार. दुश्मनवरी वेळ आली तर मी मदत करणार कुणालाही.
अशा सिच्युएशनमध्ये जे कुणाच्या मुलाबाळांवर आलं तर मी नक्की मदत करणार. मला कोणत्या यूट्यूबरनं नाही केली. हां, एका ताईने मला मदत केलेली आहे, तुम्हाला चांगल्यानं माहीत आहे. मी तिचं नाव नाही घेऊ शकत कारण कसं आहे इथे नाव नाही घेता येत वाटते. पण त्या ताईने मला मदत केलेली आहे. असो, ज्यांनी नाही केली काही प्रॉब्लेम नाही. मला माझी तब्येत ठीक झाल्यावर मी कमवेल, मी काय म्हणते त्याला, माझं घर चालवेल, सगळं करेल मी. ठीक आहे. मी काय इतकी वर्ष काय कुणाच्या भरोश्यावर मी केलेलं नाही आहे. सध्या माझी सिच्युएशन वाईट असल्यामुळे, माझे हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे मी जे काही मदत घ्यायची ते घेतली. पण काही बायका म्हणजे आहेत ना जे अशा कमेंट करत होत्या की पैसे मागितले, केले. असो, त्यांचे विचार. मी आता केट्टोवर वगैरे बघते ना, इतके डेंजर प्रॉब्लेम्स असतात की माणसं पण हँडल नाही करू शकत. आणि मी एकटी बाई करत आहे. भरपूर वर्ष केले. लोक माझी पाठ थोपटतात की बिना बापाची मुलं सांभाळे, कधी फाटकं पण नाही घातलं. पण आता ही वेळ कशी आली की जेव्हा ऑलरेडी माझी तब्येत डाऊन असल्यामुळे, जेव्हा माणसाची तब्येत थोडं जरी ताप जरी आला ना तर माणूस झोपून राहते. पण इतक्या 3 प्रॉब्लेम घेऊन मी कशी करत आहे ना ते मला माहीत. देवाला पण माहीत आहे की माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नाही आहे. तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबवून ठेवल्या. माहीत आहे, मी आज जे काही तुमच्याशी बोलत आहे, स्वयंपाक करत आहे, कामं करत आहे, ते वरच्यावाल्याची कृपा आहे. म्हणून आम्हाला त्यांनी इथे थोडं तरी म्हणजे मला ठेवलेलं आहे माझ्या मुलांसाठी व्यवस्थित. आणि तशीच मी कामं करते बरं का, त्याच्यातच मी कामं करते. तरी माझा त्रास त्यांनी नक्की कमी केलेला आहे. नाहीतर मी अदर बायका बघितल्या ना, म्हणजे लोक हलून जातात बरं का. जर ज्यांना कुणाला गाठी वगैरे सांगितल्या ना तर हलून जातात. मला पण सांगितलेलं आहे, तेव्हा मी थोडी घाबरली होती. तर देवाच्या कृपेने जी मला डॉक्टर मिळाली ना, तिने मला धीर दिला, ती खूप चांगली आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं माझा टेन्शन कमी झालं. पढीलिखी आहे मी चांगलीच. तर मी चांगलं सर्च केलेलं आहे, कुठे कसं काय. जेवढं डॉक्टरांना नॉलेज नसेल ना तेवढं मी माझे जे हेल्थ इश्यू आहे ना माझ्या किंवा माझ्या मुलांच्या, त्याच्याबद्दल सगळं मी नॉलेज काढलेलं आहे. मग मी डॉक्टर सिलेक्ट केलेले आहे. कोणतेही डॉक्टर जाऊन मी सिलेक्ट करू नाही शकत. मनी प्रॉब्लेम आहे म्हणून आपली लाईफ कुणाच्याही हातात देऊन कुठलंही ऑपरेशन करून घेणं हे मला काही जमत नाही. मी वाट बघत आहे आणि मी नक्की ह्यातून निघेल, जरूर निघेल. माझी कालीमाता मला जरूर काढेल ह्याच्यातून. सो आता कसं आहे बघा, जो वाईट आहे त्यांचे कर्म त्यांच्यापाशी. मी म्हणतो कोणत्याही गोष्टीचा, मीही इतके मोठे 5-5 तोळ्याचे मंगळसूत्र घातले, एवढे घातले, पण कोणत्याच गोष्टीचा कधी घमंड आणि कधीच काही केलं नाही. हां, राग येतो, बोलून देते रागाच्या भरात, मनामध्ये मळ राहत नाही, कपटपणा माझ्या कधी राहत नाही. खूप लोकांसोबत माझं झालेलं आहे वादविवाद, पण तरी पण मी त्यांना मदत केलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात काही झालं तर आशा खूप चांगली. माझं नाव घेतात अजूनही की तिच्यासारखी कधी कोणी भेटली नाही. कितीही भांडण झालं असं शेजाऱ्या बाजारांसाठी, काहीतरी मी धावून जाते, मदत करते. कुणी माझ्याशी कसंही वागो, त्यांच्या मनाला लाज वाटते की आपण हिच्यासोबत चुकीचं केलं तरीही आपल्याशी किती चांगल्यानं वागत आहे. असं खूप वेळा झालेलं आहे. तसं त्यांना त्यांची चुकी कधी ना कधी माहीत पडते. लाईफमध्ये कधी ना कधी असं होते. मी तुम्हाला सांगते, आता आमच्या इथे एक जण राहायला आलेली आहे, म्हणजे ते दुसऱ्या बिल्डिंग्समध्ये राहतात. तर जेव्हा माझा नवरा वारला होता ना, मी खूप छोटीशी होती, तेव्हा मला खूप असे त्रास द्यायला बघायचे. मुलांनी कचरा केला, मुलांनी चॉकलेटचे रॅपर. मी क्लासेसमधून यायची, मी साड्यांचा बिझनेस करायची, यायची ना संध्याकाळी यायची तर मी झाडू मारायची दारातलं वगैरे. तर मला म्हणायचे हे संस्कार दिले का. आणि त्यांच्या घरी सगळंच चालायचं बरं का. आम्हाला डोळ्यानं दिसतं, पण आपण कधी कुणाच्या मुलांबायाबद्दल बोलत नाही. तर मला खूप इतकं दिसलेलं आहे तिच्या मुलीबद्दल, पण मी नाही काढलं कधी. आणि छोट्या मला काही मागायला आलं ना कुणी की अद्रक दे, कांदा दे, हे दे, तर मी द्यायची, मदत करायची. आणि नंतर माझ्यानंतर जी किरायेदार आली ना तिथे राहायला त्या बाईच्या शेजारी, खूप म्हणजे इतका, म्हणजे ती 2-3 वर्षे बोललीच नाही म्हणते तिच्याशी. एका गोष्टीत खटकलं त्यांचं, बोलली नाही. आणि मग तिला नाही का पॅरलाईज झाले. थोडंसंच, म्हणजे त्या मुलीचं नाव नाही घेणार मी आता, की तोंड तिचं हे झालेलं होतं, विचार करा. आणि मग तिचा मुलगा पण वारला. आणि आज ती म्हणते, म्हणजे खूप वर्षानंतर भेट झाली तिची माझी. मी तिथून रूम सोडली, जेव्हा माझी मुलं लहान होते ना तेव्हा मी तिथं राहायचो. आणि तिला सगळं आमचं माहीत होतं की माझे हस्बंड नाही आहे, किंवा तिने माझ्या हस्बंडशी भेटलेली आहे, आम्ही राहिलेलो आहे. तिच्या भावाच्याच घरी आम्ही किरायाने राहत होतो. आणि ती पण हे आहे, डिवोर्सी आहे ती.
तर तिने आमची लाईफ बघितली होती. पण जोपर्यंत माणसाला स्वतःवर येत नाही ना तोपर्यंत कळत नाही. पण तोपर्यंत माझा राग निवळेल असतो. मी खूप शांत होऊन गेलेले असते, भाडास निघून जाते माझी आणि मी शांत पण होऊन जाते. पण मनामध्ये कपटी कुटेलपणा राहत नाही बरं का. पण माहिती आहे का, आता त्या बाईचा नवरा वारलेला आहे, नाही सॉरी, तिचा डिवोर्स झालेला आहे, तिचा मुलगा वारला, आता यंग लग्नाच्या वयाचा मुलगा वारला, एकच मुलगी घेऊन राहते. आणि आता ती जे मला जो त्रास होत होता, जो माझा नवरा वारल्यावर मी जे फील करत होती ते आता ती फील करत आहे. पण आता तेवढं आमचं येणं जाणं बसणं उठणं नाही आहे, कारण तिची जी मुलगी आहे ना ती अजून पण सुधारलेली नाही, ती तशीच आहे. असो, एनिवेज काय करायचं आपल्याला. पण ती बघते, ती काकू बघते की मी आजही तिने मला एक हाक दिले ना हेल्पसाठी तर मी करणार, अर्ध्या रात्री पण उठून करणार, हे तिला माहीत आहे. मेन कसं आहे, मी कशी आहे ह्याची तिला जाणीव झालेली आहे. हेच आपल्यासाठी खूप आहे. ते म्हणते ना, काही जर झालं तर आशासारखी नाही बरं का. भांडेल हे करेल, पण परत आपल्या गोष्टीचा पछतावा होईल, रिअलाईज होईल की काहीतरी आपण रागाच्या भरात बोललो. पण ठीक आहे, जाऊ द्या. नाही करायचं कुणाला हेल्प, नाही केली. मी खोटी खोटी नाटकं करत नाही, नाटक करून दाखवत नाही, गोड गोड बोलत नाही, कुणाच्या पाठीत सुरा खुपसत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. ज्यांना माझं वाईट करायचं आहे, वरचावाला आहे, बघून घेईल. ठीक आहे. आज माझ्या मुलांना त्रास होतो आहे तर खूप लोकांनी मला काय काय म्हटलं, कमेंट केल्या, हसले. असेही इकडचे आमच्या आजूबाजूचे म्हणा किंवा नातेवाईक हसतात, त्यांचं निघत आहे. हां, तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं, माझे जे दुश्मन आहे ना, माझं जे वाईट केलं, खूप वाईट केलं आहे माझं बरं का. त्यांना आज रक्ताच्या उलट्या होत आहे म्हणून न्यूज येत आहे, विचार करा. आणि खूप लोकांनी मला सांगितलं, बघ तुझ्यासोबत वाईट केलं ना म्हणून आज त्याला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यात. पण मी म्हणते आता तोपर्यंत माझा राग निवळलेला आहे. पण जे होतं ते कर्म, तुमचे कर्मच तुम्हाला शिक्षा देत आहे, नाही का. मी तर कधी हा विचार नाही केला की त्याला असं असं हो. त्याच्यासोबत जे होत आहे त्याच्या कर्माची फळं असतील. आज आमचं हिसकावून जे खात आहे, करत आहे, किंवा आम्हाला काही म्हणत आहे किंवा आम्हाला काही त्रास देत आहे, त्याचा सगळा हिशोब. एक तर म्हणतात की परमेश्वर तुमचं करतो, पण मेन माहिती आहे का, परमेश्वर काहीच नाही करत, देव कधीच काही करत नसतो. तुमचे कर्मच तुम्हाला परत रिटर्न मिळत असतात. सो आता कुणाला काय शिकवणार आहे, जो जसा करते त्याला तसं फळ मिळते. आणि माझ्याच्यानं जे होईल तेवढं मी मदत करणार. देवाच्या कृपेने भरपूर येऊ माझ्याकडे आणि मी मदत करणार हीच भावना ठेवते. आणि ज्यांनी पण माझी मदत केली आहे ना, त्यांच्यासाठी खूप खूप आशीर्वाद निघत आहे मनातून. नाही केली त्यांना मी काहीच नाही म्हणत, पण ॲटलिस्ट कुणाला काही म्हणू नका. जो आधीच मरायला लागलेला आहे, ज्याचं घर जवळ आहे, त्याच्या घरावर तुम्ही भाकऱ्या शिकता, खूप मोठी गोष्ट आहे. जाऊ दे ना ठीक आहे. तेच तर, त्यांचे विचार किती चांगले आहे, कर्म किती चांगलं आहे ते दिसत आहे. पण ॲटलिस्ट मी खोटं तर नाही बोलत आहे. मी जे काय आहे ते रोकटोकपणे खरं बोलते. आणि सरळ म्हटले की कोणत्या यूट्यूबरने मला मदत नाही केलेली आहे, जाऊ द्या. मला पुष्कळ सबस्क्रायबर ताई म्हणतात, जाऊ दे ना, नाही कोणी मदत केली, आम्ही आहे ना, तर तू अशी एकदम म्हणजे यूट्यूब सोडू नको, करू नको. मी आता पण माहिती आहे, मी इथेच विचार करत होती यूट्यूब सोडावं. खूप वाईट लोक आहेत तिथं, चांगले लोक नाही आहे, दुसऱ्याची मजा बघतायत, करतायत. खूप मला कमेंट अशा येतो त्यांना, काही विचारू नका. तर मग मी त्यापेक्षा मी हा विचार केला की सोडूनच देते. पण आता माझे मुलं पण म्हणत आहेत, मम्मी नको सोडू तू यूट्यूब, बघेल आता मी पुढे काय करायचं काय नाही करायचं. पण दुसऱ्याची बदनामी करतात. आणि मी कुणाला काही पैसे वगैरे मागितलेले नाही बरं का. मी कुणाला कोणत्याही यूट्यूबरला मी पैसे नाही मागितले. मी प्रत्येक यूट्यूबरला हेच, म्हणजे जे काही सबस्क्रायबर ताई होत्या ना त्याच त्यांना कमेंट करत होत्या. मी त्यांना हेच म्हटले, मला पर्सनली कुणाकडनं पैशांची मदत नको आहे, मला फक्त क्राउड फंडिंगसाठी मदत हवी आहे, बाकी मला कशाचीच मदत नको तुमच्याकडून पर्सनली बरं का. पण आता काय आहे, लोकांना असं नाही, ते पण मदत नाही करायची आहे ना लोकांना, तर जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. वरचावाला आहे, तो बघतो आहे, तो करतो आहे आमची मदत. आणि खूप खूप धन्यवाद ज्या काही सबस्क्रायबर्स ताई आहे त्यांनी माझी मदत केली, त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद. जेवढे पण मला तुम्ही पैशांची मदत केली त्याच्यामुळे मी काहीतरी मेडिसिन घेऊ शकले. आणि कधी ना कधी मी तुम्हाला रिटर्न देईल, किंवा मी कोणत्या चांगल्या ह्याच्यामध्ये त्याच पैशांनी कुणाची मी चांगली मदत करू शकेल. आणि ते तुम्हाला सांगून करेल बरं का मी, की असं असं मी हे पैसे मी रिटर्न माझ्याने देणं जमलं तर मी ते देईन, किंवा जर तुमची इच्छा असेल की ते कुणाच्या तरी कामात यावे तर मी ते पण करेल. कुणासाठी मी काहीतरी करेल त्या पैशांनी.
तर एनिवेज काही प्रॉब्लेम नाही. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर. मी तेच विचार करते की मागे काहीतरी केलेलं आहे आम्ही तिघांनी मिळून कांड, म्हणून आम्हाला हे सगळे आलेत प्रॉब्लेम. जाऊ द्या, तरी बी आम्ही हसत खेळत सगळं प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. आज न उद्या प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील. हे काही जास्त दिवसाची प्रॉब्लेम नाही आहे, फक्त पैशांच्या प्रॉब्लेम. एकदा माझ्याकडे पैसे आले, आता ते खोटं बोलते तर त्यांचे त्यांचे कर्म ना. एवढं खोटं पण नाही बोलत, जे केलंच नाही ते एवढं मोठे ओरडू सांगायचं. जाऊ दे, काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. खोटं बोलते तर ते दिसतं ना वरचेवाल्याला. तुम्ही जगाला ओरडून सांगाल की आम्ही खरे आहोत, खूप खरे आहोत, है ना. तर प्रूफ द्यायला पाहिजे होता. तेच तर प्रूफ द्यायचं होता ना. प्रूफ द्यायचं होता की असं असं ऋतुपडताला, तर असं असा प्रूफ द्यायचं होता की असं असं मला म्हटलं. जे काही मी म्हटलं, कुणाला काही म्हटलं असेल, आमच्याकडे प्रूफ आहे. जे काही होतं ते असं दाखवायचं होतं स्क्रीनवरती, मी काय बोलली ते. कुठं कशावर बोल, खोट्यानं पैसे कमवून माझं घर जळ आहे त्याच्यावर भाकऱ्या शिकून तुम्हाला ते लाभणार का? त्या गोष्टी लाभणार नाही तुम्हाला, है ना. मी एवढं ज्यांचं कुणाचं काही सांगते ना, त्यातून तर काही सबक घ्या. आज न उद्या तुमचं पुण्यकर्म संपलं. जोपर्यंत आपलं पुण्यकर्म असते, मागच्या जन्मीचं काही चांगलं कर्म असते म्हणून आपली लाईफ चांगली असते. आमचे मागच्या जन्मीचे काही वाईट कर्म असतील म्हणून आम्ही इथे त्रासात आहोत. तुमचं चांगलं आहे म्हणून आता तुम्ही वाईट कर्म करत आहे. एखाद्या बाईला बोलत आहे, अरे म्हणजे ना, दुश्मनवरही वेळ आली ना तरी माणसानं मदत करायला पाहिजे. इथं तर माझी कुणाशी काही दुश्मनी नव्हती. मी काय एक मदत काय मागायला गेली तर माझी पूर्ण वाटच लावली. मला माझ्या हसायचं, मला काय बाहेर इथे जगात कमी पडले का हसणारे करणारे. खूप माणसाचा जीव ना असा खूप जळते. ईश्वराला घाबरा वाईट कर्म करण्यापासून. अजून मी काय सल्ला देऊ शकते? तुमचे कर्म आणि तुमचं जसं होईल तसं ते तुम्हीच जबाबदार आहात, त्याला कोणीच जबाबदार नसते. मी कशाला, आता मी ठरवलेलं आहे की कुणाला काही म्हणायचं नाही, कुणाला काही आपण प्रूफ पण देत बसायचं नाही, कुणाला काही म्हणायचं नाही, काहीच नाही करायचं. शांत, माझी मुलं म्हणते शांत राहा. मी हा विषय इथं स्टॉप केला आणि म्हणून मी काही प्रूफ पण दाखवलं नाही, काही नाही. मी विषय स्टॉप केलेला आहे. पण वरच्यावाल्याचे इथं विषय स्टॉप नसतो होत बरं का. तर जे पण असेल, आता तुम्ही तुमचे कर्म खराब करायचे चांगले करायचे तुमचा डिसिजन. तर आता मी इथंच व्हिडिओ एंड करते. मला जायचं आहे बाहेर, त्याचा मी वेगळा शूट दाखवेन की बाहेर स्थिती काय आहे. तर मी आता इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.